बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वितरित केल्याप्रमाणे माडाच्या 56 वसाहतीमध्ये जे अल्प, अत्यल्प, मध्यम, उच्च नाही पण मध्यम पर्यंत हे जे लोक गेल्या 60 वर्षामध्ये राहत आहेत आणि या 60 वर्षामध्ये म्हाडा त्यांच्याकडनं सेवा शुल्क घेत होतं. म्हाडा सेवा शुल्क घेत होतं. ज्या वेळेला म्हाडाच्या स्वतःच्या बिल्डिंग होत्या, म्हाडा त्याची सर्व्हिस देत होती, त्यावेळेला म्हाडा सेवा शुल्क घेत होतं, मान्य आहे. परंतु तिथे अत्यल्प आणि अल्प गटातलेच लोक राहतात, म्हणजे LIG MIG चे लोक राहतात तिकडे आणि त्याच्यापेक्षा खालचे लोक म्हणजे 180 स्क्वेअर फीटचे लोक, 220 स्क्वेअर फीटचे लोक आणि 350 स्क्वेअर फीटचे लोक. आता झालंय काय की या सगळ्या इमारती आता झाल्यात कन्व्हेन्स, म्हणजे या बिल्डिंगची आता मालकी म्हाडाने यांना देऊन टाकलेली आहे, लोकांना दिलेली आहे, म्हणजे सोसायट्यांना दिलेली आहे. आणि ही दिल्याच्या नंतर आता ह्याचा पूर्वी जो रेट होता, ज्या वेळेला म्हाडा पाणी देत होतं, ज्या वेळेला म्हाडा स्वच्छता करत होतं, म्हणजे माझ्या मी तर तिथेच जन्मलोय, त्याच्यामुळे माझ्या लहानपणी म्हाडा आमचे बल्ब गेले तरी म्हाडा स्वतः येऊन बदलत होतं, म्हणजे सगळी सेवा म्हाडा देत होतं. त्यावेळेला म्हाडा अतिशय अल्प दरामध्ये त्याचे भाडं घेत होतं. परंतु आता गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 2021 ते 22 त्यांनी 613 रुपये त्याचा रेट केला. 613 रुपये रेट केला. 22 ते 23 त्याचा रेट सरळ 613 वर 2397 रुपये झाला आणि 2023 ते 26 याचा रेट सरळ 3009 रुपये झाला. आता साधा विचार करा सर की अत्यल्प अत्यल्प गरीब लोक त्या तिथे राहत आहेत आणि आता म्हाडा कुठलीही सेवा देत नाही, कारण त्यांच्या बिल्डिंग कन्व्हेन्स झालेले आहेत. कुठली सेवा न देता अशा प्रकारचा कर हा म्हाडा त्यांच्यावरती लावते. आणि आता काय झालंय की 60 वर्ष त्या बिल्डिंगला झालेत. या प्रत्येक बिल्डिंगची थकबाकी किती राहिली आहे? कोणाची 40 लाख रुपये राहिली आहे, कोणाची 50 लाख रुपये राहिलेली आहे. हे सगळे गरीब लोक आहेत. मला वाटतं भाई गिरकर जेव्हा सभागृहात होते तर प्रत्येक अधिवेशनामध्ये भाई गिरकर आणि मी, प्रवीण दरेकर, आम्ही सतत हा विषय मार्गी लागायचो की हे गरीब लोक आहेत, या गरीब लोकांची एवढी ताकद नाहीये एवढे पैसे भरायची आणि म्हाडा सर्व्हिसच देत नाहीये. सर्व्हिस न देता आज 3009 रुपये त्या लोकांनी त्यांनी त्याचा रेट लावलेला आहे आणि त्यांची थकबाकी आता झाली आहे कोणाची 50 लाख रुपये, कोणाची 60 लाख रुपये. आणि आता ह्या सगळ्या बिल्डिंगी 60 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला आलेत. आता रिडेव्हलपमेंटला आल्यावरती विकासक आणि यांच्यामध्ये भांडण चालू आहे. विकासक म्हणतो की हे पैसे मी भरणार नाही, ते तुमचे सर्व्हिसचे पैसे आहेत, हे तुमचे मागचे जुने पैसे आहेत, त्याच्यामुळे या पैशावरती माझी जबाबदारी नाही, ते पैसे तुम्ही क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मी विकासक करतो. याच्यावर ना काही बिल्डिंगच्या डेव्हलपमेंट आता थांबलेले आहेत. काही विकासक काय म्हणतात की आम्ही पैसे भरतो परंतु आम्ही तुमच्या त्या सगळ्यानंतर हिशोबातनं आम्ही कापून घेऊ, म्हणजे जो त्यांना कॉर्पस वगैरे देतात त्याच्यातनं आम्ही कापून घेऊ. त्याच्यामुळे खूप हवालदिल झालेत लोक, डेव्हलपमेंट थांबलेली आहे. माझी शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये एक तर काहीतरी व्याजासकट माफी द्यावी किंवा एमएनएसटी स्कीम लावावी. मला माहिती आहे की हा विषय एका मीटिंगमध्ये सुटणारा नाही, हा पॉलिसी डिसिजनचा विषय. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुख्यमंत्री यांची जोपर्यंत संमती घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही. परंतु माझी माननीय मंत्र्यांना एक विनंती आहे की हा प्रश्न सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून गरिबांचा विषय म्हणून येत्या अधिवेशनाच्या अगोदर या संदर्भातली बैठक लावून या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांचं व्याज माफ करून एमएनएसटी स्कीम लावून आपण पैसे वसूल करा, पण एमएनएसटी स्कीम एक वेळाच लावून आता याच्यावरती आपण ताबडतोब अधिवेशन संपायच्या बैठक घेऊन याच्यावरती आपण दंड, व्याज आणि हे शुल्क माफ करण्याच्या बाबतीत काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण अधिवेशन संपायच्या अगोदर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण स्वतः, म्हाडाचे संबंधित अधिकारी, असोसिएशनचे लोक यांची संयुक्त बैठक घेणार का?
माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य परब साहेबांनी जी या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे, आता आकडेवारीमध्ये मी जात नाही एकूण थकबाकी किती, पण तरी पण 21 ते 25 2021 ते 25 पर्यंतची 440 कोटी रुपयाची थकबाकी आहे. 25-26ची वार्षिक मागणी 77 कोटी रुपयाची आहे. अशी एकूण 517 कोटी रुपये झाली आणि या वर्षाअखेरपर्यंत झालेली वसुली 76 कोटीची आहे. एकूण 2021 ते आज अखेर जवळपास 440 कोटी रुपयांची सन्मान्य सभापती महोदय ही एकूण थकबाकी आहे. सन्मान्य परब साहेब म्हटले तसं याच्यामध्ये महापालिकेचा बृहन्मुंबई महापालिका, वीज वितरण प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांची जी जल देयक असेल, विद्युत देयक असेल, टॅक्स देयक असेल किंवा इतर काय असेल त्याची या ठिकाणी म्हाडाच्या वतीनं ती संबंधित लोकांच्याकडनं वसुली केलेली आहे. एकही रुपयाचा ज्यादा पैसा या करा व्यतिरिक्त म्हाडानं स्वतःचा लावलेला नाही. म्हणजे असं की बाबा जिल्हाधिकाऱ्यांची वसुली किंवा वॉटर टॅक्सची वसुली 100 रुपये आहे, त्याच्यावर हँडलिंग चार्जेस किंवा 5 रुपये म्हाडाचे चार्जेस लावले आणि वसूल केला असं नाही. पण तरीसुद्धा एकदा अभय योजना याच्यासाठी यापूर्वी आपण या ठिकाणी आणली आणि त्या अभय योजनेच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास सवलत ही त्या काळामध्ये अभय योजनेच्या माध्यमातून संबंधित लोकांना या ठिकाणी आपण दिली होती. 15 डिसेंबर 2023 नुसार म्हाडाच्या बृहन्मुंबईमधील 56 वसाहतीतील संस्थांचे 1 एप्रिल 98 ते 31 मार्च 2021 या कालावधीपर्यंतचे सुधारित दराने आकारण्यात आलेले सेवा शुल्क माफ करून जुन्या दराने संबंधित संस्थांकडून सेवा शुल्क आकारण्यात यावे असं तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एकदा ही अभय योजना या ठिकाणी आपण लागू केली होती. त्याच्या बदल्यात जे नुकसान झालं या सगळ्या अभय योजनेमुळे ते 450 कोटी रुपये शासनाच्या वतीनं हे म्हाडाला रिएम्बर्स करण्यात आले होते. त्यामुळे आता ह्या 440 कोटीच्या थकबाकी संदर्भात व्याज, दंडव्याज किंवा इतर सगळ्या गोष्टी माफ करणं किंवा सवलत देणं ही वित्तीय बोजा जर असेल तर पुन्हा एकदा त्याला राज्य शासनाची अशा पद्धतीची संमती घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण हप्ते जरूर पाडून देऊ शकतो. म्हाडाच्या हातामध्ये आहे. जसं समान 10 हप्ते करायचे असतील तर मी आजही आपल्याला सांगेन की त्याचे हप्ते करण्यासंदर्भात म्हाडा निश्चितपणानं ते हप्ते पाडून देण्याचे निर्णय करेल. पण जर आम्ही म्हणजे अभय योजना जर पुन्हा एकदा आणायची असेल तर सन्मान्य सदस्य परब साहेब म्हटले तसं अधिवेशन संपल्यानंतर, कारण अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दोन्ही सभागृहातलं व्यस्त कामकाज असतं. तर या संदर्भात किमान उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडं या संदर्भातली एक बैठक सन्मान्य सदस्यांच्या बरोबर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं आयोजित केली जाईल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.